नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। बुलढाणा येथे कायदा सुव्यवस्था प्रकरण, सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम का? बुलढाण्यात कायदा सुव्यवस्थेवर जड, जयश्री शेळके यांचे गंभीर प्रश्न। प्रतिनिधी सय्यद इरफान, बुलढाणा। बुलढाणा शहरात आणि परिसरामध्ये ज्यांच्या राजाश्रयाने अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढलेली आहे त्यांनीच आता त्याविरोधात आंदोलन करावं हे अतिशय हास्यास्पद आहे। आम्ही तर वारंवार हे सांगत आलो की केवळ बुलढाणा जिल्हाच नाही तर राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। राज्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, परंतु आता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मित्र पक्षानेच घरचा आहेर दिलेला आहे। निदान आता तरी काही ना काही या सगळ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे, परंतु हे करत असताना कधी नव्हे ते या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे काही हितसंबंध तर दुखावले गेले नाहीत ना, आणि त्यामुळे त्यांना आंदोलन करावं लागतंय का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। प्रामुख्याने या आंदोलनासाठी विशेष परवानगी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला मुभा देण्यात आली का हे सुद्धा या बुलढाण्यातील जनतेला सांगितलं गेलं पाहिजे, कारण याआधी कुठलेही आंदोलक असतील तर त्यांना आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी दिली जात नाही, दिली गेलेली नव्हती। आजही अनेक आंदोलक हे जिजामाता प्रेक्षागार बुलढाणा इथे चिखल पाण्यामध्ये पावसामध्ये आंदोलन करीत आहे, आणि असं असताना दुसऱ्या बाजूला केवळ सत्ताधारी पक्षाची लोक आहेत म्हणून त्यांना विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी देण्यात आली आहे का, हा सुद्धा जनतेचा प्रश्न आहे। भाजप नूतन कार्यालय उद्घाटन व नागरी सत्कार कार्यालयाचं उद्घाटन। रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इद्रिस मुलतानींचा जाहीर नागरी सत्कार। प्रतिनिधी साहेबराव आहिरे। माझी महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाच्या पसमंदा आणि छोट्या जातीचा अभ्यास करण्याच्या समितीचा अध्यक्षपदी नियुक्ती केली। त्या संदर्भामध्ये आज सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याच्या वतीनं माझा कार्यकर्त्यांच्या वतीने आज सन्मान करण्यात आला। माझी समिती म्हणजे मुस्लिम समाजाच्या छोट्या जातीचा अभ्यास करणे आणि त्यांचा शैक्षणिक, आरोग्य, उद्योग आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांना कसा वाटा मिळेल या संदर्भातली आहेत। अल्पसंख्याकांच्या ज्या योजना आहे त्या योजनामध्ये काही फेरबदल करता येईल का आणि या समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आज सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी नवीन भारतीय जनता पार्टी कार्यालयाचं उद्घाटन आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। यासोबतच ज्यांची संभाजीनगर जालना विधान परिषदेवर ज्यांची निवड झाली असे आमदार आदरणीय सुहाजी शिरसाट साहेब, तसेच मुस्लिम समाजाच्या अभ्यासासाठी एक समिती जी राज्य शासनानं नेमली त्याच्या अध्यक्षपदी आदरणीय इद्रिसजी मुलतानी साहेब यांची नियुक्ती झाली, त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला। अशा दोघांच्याही सत्कार मूर्तीचा सत्कार आणि भारतीय जनता पार्टी नूतन कार्यालयाचं आज उद्घाटन आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या हस्ते झालं। ते कार्यालय अत्यंत परिपूर्ण, सर्व बाबीनं सुसज्ज असं कार्यालय। येथून या कार्यालयातून भविष्यामध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा कार्यभार जोमानं होईल, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। धन्यवाद सर।